नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला चिकनची एक अशी रेसिपी दाखवणार आहे. फक्त लसूणमध्ये बनवणार आहे. चिकन पहिला चांगला स्वच्छ 3-4 पाण्याने साफ करून घ्यायचा. साफ करून झाल्यानंतर एक ग्रेव्हीसाठी एक मसाला तयार करायचा, त्याला बोलतात वाटण. त्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तर मी ते तुम्हाला करून दाखवेन. ग्रेव्ही छान तयार होते त्याने. त्याच्याबरोबर कांदा घ्यायचा नाही, लसूण घ्यायची, लसूणची फोडणी द्यायची. एकदम क्रिस्पी चिकन होतं. आपण भांडं ठेवूया, गॅसवरती भांडं ठेवूया. त्यामध्ये तेल टाकून घेऊया 3 फळ्या. तेल चांगला गरम करून घेऊ, जेणेकरून आपला चिकन पण चांगला फ्राय होईल. त्यामध्ये ॲड करायचं आहे, तेल तर गरम झालेलं आहे, त्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण. लसूण पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे. एकदम क्रिस्पी ब्राऊन कलर आला लसूणला का आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर सर्व मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत. आणि मसाले पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले फ्राय झाल्यानंतर ते आपल्या चिकन ॲड करायचं आहे. चिकन पण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण चिकनमधून तेल वेगळा होत नाही तोपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाण्याचा लवकर वापर नाही करायचा आहे. आणि त्यावरती झाकण ठेवूया. झाकणवरती पाणी ठेवूया, जेणेकरून शेदावरती शिजेल. बघू शकता चिकनला कसा तेल वेगळा झालेला आहे, मस्तपैकी कडपण आलेला आहे त्याला. आणि एकदा पुन्हा हलवून घेऊया, जेणेकरून खाली लागावा नाही. आणि पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, शेदावरती शिजवायचा आहे. चिकन मस्त मिळून येतं, ग्रेव्ही पण छान होते त्याची. चिकन मसाला ॲड करायचा आहे थोडासा, अर्धा चमचा. चांगला फ्राय करून घेऊया, एक जीव करून घेऊया, मिळून घेऊया. आणि त्यामध्ये जो वाटण होता, ग्रेव्ही होती, ती ॲड करायची आहे. ही ग्रेव्ही जर तुम्ही असं वाटण जर तयार केलात आणि ह्या ग्रेव्हीमध्ये जर चिकन बनवलात तर अप्रतिम लागतो. चव तर एकदम दमदार. तुम्ही पण करून बघा असं वाटण तयार. मस्त की आता सर्व एक जीव करून घेऊ, हलवून घेऊया, जेणेकरून एकच ठिकाणी कुठे चिकनला सर्वीकडे. आता मीठ ॲड करून घेऊ, मीठ पण सर्वीकडे लागून जाईल असं हलवून घेऊया एकदा. आणि 15 ते 20 मिनटं आपण चिकन आहे ना चांगला शिजून घेऊया. बघू शकता कसा मस्त चिकनला पण कलर आलेला आहे. एकदम छान कलर दिसतोय चिकनला पण. हलवून घेऊया खालून, जेणेकरून खाली लागावं नाही. मग आपलं चिकन तयार होईल. अजून 5 मिनटं आपण शिजून घेऊया. बघू शकता आपला चिकन आहे ना एकदम मस्त तयार झालेला आहे. एकदम पद्धतशीर बनवलेला आहे चिकन. सुक्का आहे, चाकण्यासाठी तर अप्रतिम लागतो. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, जेणेकरून चांगलं वास येईल, मस्त चवीला लागेल. बघू शकता किती मस्त प्रकारे चिकन तयार झालेलं आहे. अशी जर डिश बनवली तुम्ही तर पुन्हा चिकन खाण्याची आवड जी आहे, हॉटेलची चव आहे, ती घरीच भेटेल. पुन्हा भेटू नवीन